नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, नवी मुंबई या महानगरपालिकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, सन 1991 या वर्षी नवी मुंबई महानगरपालिका। बघा, ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, सन 1991 या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, धुळे बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण बघा या प्रादेशिक विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कोकण बघा या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 7 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, गरमसूर डोंगर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, गरमसूर बघा हे डोंगर नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, बघा खंडाळा सह्याद्री पर्वत बघा या ठिकाणी उल्हास नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 5 बघा, तापी आणि पांझरा या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, तापी आणि पांझरा या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, मुदावड जे की बघा धुळे जिल्ह्यामध्ये आहे, या ठिकाणी तापी आणि पांझरा या 2 नद्यांचा संगम होतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, डिंबे बघा हे धरण घोड नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, शहाजी सागर बघा जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे? बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प म्हणजे तारापूर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे, यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे? बघा, 1400 मेगावॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती बघा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, हा कायदा सन 1972 या वर्षीचा कायदा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी बघा अति महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि तुम्हाला बघा संबंधित विषयाच्या या ठिकाणी MCQ या ठिकाणी तुम्हाला प्रश्नसंच हे मिळून जाईल फक्त आणि फक्त 149 रुपयामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये हे सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। विशेष म्हणजे बघा जो आपल्या बघा नवी मुंबई महानगरपालिकेने जो अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याकडे निर्धारित केलेला आहे, त्याच अभ्यासक्रमावर या ठिकाणी आपण MCQ प्रश्न हे काढलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायची असेल तर
बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला बघा 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आणि तुम्हाला बघा संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जाते. त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 12 बापा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असते? बघा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. खडक बघा हे मूलतः खनिजांचे या ठिकाणी मिश्रण असते. प्रश्न क्रमांक 13 बघा विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार बघा या संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विचार प्रक्रिया आणि कल्पना बघा या विस्तार खालीलपैकी कोणत्या व्यवसायामधल्या या ठिकाणी? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील चतुर्थ व्यवसाय. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? बघा स्तरित म्हणजे बघा गाळाचे कालखंड बघा गाळाचा खडक म्हणजेच बघा गोंडावणा कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉमची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1966 बघा या वर्षी सिकॉमची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 16 बापा लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे? बघा लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. लाख उद्योग बघा हा भंडारा या जिल्ह्यामध्ये चालणारा तो उद्योग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा NH48 बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? बघा NH48 बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? बघा मुंबई ते दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणजे NH7 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा तो महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो वाई ते महाबळेश्वर बघा या ठिकाणी पसरणी हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1853 बघा सन 1853 साली धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनचे नावे खालीलपैकी कोणती नावे आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सन 1853 मध्ये बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती. तर त्या बघा रेल्वेच्या इंजिनची नावे खालीलपैकी कोणती आहेत? बघा साहिब सिंध आणि सुलतान बघा या ठिकाणी रेल्वेच्या इंजिनची नावे आहेत. प्रश्न क्रमांक 21 पहा मुंबई विद्यापीठाची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. 18 जुलै सन 1857 या दिवशी पहा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर वानवडी बघा पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे? बघा कोलाम बघा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. कोलाम ही आदिवासी बघा प्रामुख्याने यवतमाळ बघा या जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा विचारले सर्वात बघा या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. बीड या जिल्ह्यामध्ये बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे.
प्रश्न क्रमांक 25 पहा, बोडो बघा ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा बोडो बघा ही कार्यालयीन भाषा बघा आसाम या राज्यात संबंधीची भाषा आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी एक राहील. पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये विचारले सर्वात जास्त बघा या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण हे केरळ या राज्यामध्ये बघा सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर गुजरात बघा या राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खजुराहो हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. खजुराहो बघा हे मंदिर मध्य प्रदेश या राज्यामधले या ठिकाणी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सावित्रीबाई फुले यांनी पहा सुबोध रत्नाकर हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा पश्चिम घाटाच्या बघा पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणतं शहर आहे ते शहर भारताचे बघा मँचेस्टर शहर होय? बघा अहमदाबाद बघा हे शहर भारताचे मँचेस्टर शहर होय. प्रश्न क्रमांक 20 बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बघा समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा समान नागरिक कायदा यांची बघा तरतूद कलम 44 मध्ये बघा या ठिकाणी समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अणुभट्ट्यामध्ये विचारले श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर करतात? बघा अणुभट्ट्यामध्ये विचारले श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर करतात? बघा कॅडमियम दांड्याचा या ठिकाणी वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 22 बघा, जगामध्ये विचारले सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये बघा सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे? बघा जपान बघा या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतामध्ये बघा हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा हरित बघा क्रांतीला बघा सुरुवात सन 1965 बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला बघा सुरुवात ही झाली होती. प्रश्न क्रमांक 24 बघा, सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो? बघा सॉर्स हा रोग कशावर परिणाम करणारा रोग आहे? सॉर्स बघा सॉर्स बघा जो काही रोग आहे प्रामुख्याने श्वसनक्रिया यावर तो या ठिकाणी परिणाम करत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा वनस्पतीच्या बघा वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बघा नायट्रोजन बघा हा घटक वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा तो घटक असतो. प्रश्न क्रमांक 26 बघा, सिंधुदुर्ग हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले असेल, मराठी असेल, GK असेल, इंग्रजी असेल, चालू घडामोडी असेल, नवी मुंबई महानगरपालिका बघा या ठिकाणी रिलेटेड या ठिकाणी प्रश्न असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला
जो काही आपल्या ठिकाणी टेक्निकल जो काही आपला विषय असतो, जो नवी मुंबई महानगरपालिकेने यांनी बघा जो काही अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे, त्याच अभ्यासक्रमाच्या ठिकाणी आपण MCQ प्रश्न काढलेले आहेत. बघा या ठिकाणी या ठिकाणी पदाकरता लागणारे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व PDF पाठवले जातील. यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.